इथं घेतले मी ब्लाऊज शिवण्यासाठी, कारण एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज होते. म्हटलं 2 तरी त्यांना देऊन जावं आणि एक आल्याच्या नंतर देऊ म्हणून इथं फटाफट शिवण्यासाठी घेतलेला आहे मी. तर एक झालाय शिवून, आता इथं दुसरा घेतलाय मी शिवून. तर इथं ताईंनो मला त्यांनी ना सीताफळ घेऊन आले होते, कारण रोडवरती जे आंटी असतात ना आपल्या, ते काहीतरी पैसे मागत होते वाटतं. त्यांनी जा तुझ्या मुलांना घेऊन सीताफळ म्हणून 2 सीताफळ त्यांच्याकडनं दिल्यात काढून. तर खूप छान वरून दिसायला तर कसले भारी मोठे मोठे डोळ्याचे सीताफळ आहेत, आणि आतून खायला गेलं तर ताईंनो मध्ये आळ्या निघाल्या. तर ज्यांना सीताफळ खायचं त्यांनी बघून खावा बरं का, हे सांगायचं होतं मला. तर इथं मी घेतला. आता इथे 3रा नंबरचा ब्लाऊज म्हणजे दुसऱ्या कस्टमरचा आहे. हे पण त्यांना अर्जंट द्यायचं आहे ब्लाऊज, आणि ते पण कामाला जाणार आहेत. त्यांना उद्या सकाळी घालून जायचं आहे अवेअर करून. आणि म्हणलं चला फटाफट शिवून. रात्रीचे 1:30 वाजले ताईंनो, तरी मी ब्लाऊज इथं शिवते, कारण त्यांना सकाळी द्यायचं आहे. ते कामाला जाते. साधा सिंपलच पीस आहे, पण म्हटलं सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग मी घेतलं इथं शिवण्यासाठी. तर फायनली माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे ताईंनो. खूप छान आणि मस्त साधा सिंपल पीस आहे, ब्लॅक कलरचा, आणि जे आम्ही कुठल्या पण साडीवरती मॅच होऊन जाईल म्हणून म्हणलं त्यांनी एक द्या मला शिवून. त्यांचे खूप अजून 2-4 ब्लाऊज शिवायचे इथं, पण एक तरी द्या म्हणून त्यांनी सांगितलं. आणि इथं बघू शकता फायनली माझा हा ब्लाऊज शिवलेला आहे ताईंनो. अशा पद्धतीचा खूप छान आणि मस्त लेस लावलेली आहे गळ्याला. लॉंग स्लीव्ज आहे आणि स्लीव्जला अजून लेस लावायची आहे. आणि हे ट्रेंडिंग साडी मी पण घेऊन आले मला वेअर करण्यासाठी. खूप छान आणि मस्त कटोरी ब्लाऊज आहे. हे माझाच ब्लाऊज आहे ताईंनो, आणि अजून इथं लेस लावायची बाकी आहे. तर माझा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. साधा सिंपल शिवलाय, ट्रेंडिंग स्लीव्ह शिवलं नाही, कारण आमच्या घरी जमत नाही. तर इथं 2 ब्लाऊज माझे शिवून झाले.